ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ खोतवाडी येथे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ व खोतवाडी येथे मंगळवारी हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडलं। या निवडणुकीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तारदाळमधील मतदान केंद्रावर मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान पार पडले। उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। यावेळी मतदारांसाठी सावलीसाठी मंडप, व्हीलचेअर्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी देखील व्हीलचेअर्सवर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत येणाऱ्या पिढीला एक आदर्श घालून दिला। यावेळी ज्येष्ठ वयोमानाने असलेले मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यांना जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। हातकणंगले तालुक्याच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तारदाळ व खोतवाडी येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले। तारदाळ येथे 72% मतदान झालं असून 11,536 मतदारांपैकी 8,089 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर खोतवाडीत एकूण 4,023 मतदारांपैकी 2,739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं। सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। आता मतदारांनी कौल कुणाला दिला याचा फैसला 4 जूनला होणार आहे। त्यामुळे कोणता उमेदवार बाजी मारणार याचीच उत्सुकता मतदारांना लागली आहे। दरम्यान मतदान केंद्रावरती शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।